भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील यांचा हा खरतर मतदारसंघ। काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पार्टी अशा विविध पक्षाच्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी निवडून दिलंय। मी बोलतोय अमरावती या मतदारसंघाबाबत। अमरावतीचं नेमकं राजकारण कसं आहे, राणांना कोणाचं आव्हान असणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राहुल गायकवाड। गणित लोकसभेचं या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। अमरावतीच्या स्थानिक राजकारणाच्या आधी या मतदारसंघामध्ये विधानसभा निहाय कसं बलाबल आहे हे आपण पाहूयात। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा आहेत। यामध्ये 3 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत, 2 जागांवर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे, तर एका जागेवर अपक्ष रवी राणा हे आहेत। 2009 आणि 2014 या 2 निवडणुकांमध्ये आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक जिंकली। त्यानंतर 2019 मध्ये नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार झाल्या। अमरावतीची जागा ही शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे। अमरावतीच्या मतदारांचा विचार केला तर अमरावतीमध्ये कुठल्या ठराविक पक्षाला बहुमत मिळाल्याचं दिसून येत नाही। अपक्षांचं राजकारण अमरावतीत मोठ्या प्रमाणावर सुरू असतं। 2014 मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष या मतदारसंघामधून निवडणुकीला उभ्या राहिल्या, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी निवडणूक लढवली होती। 2014च्या निवडणुकीमध्ये अडसूळ यांनी विजय मिळवला, तर नवनीत राणांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। 2019ला पुन्हा नवनीत राणा या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरल्या। यावेळी देखील त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा होता। या निवडणुकीत नवनीत राणा यांनी मात्र बाजी मारली। नवनीत राणा यांना 2019च्या निवडणुकीत 5,10,947 इतकी मतं मिळाली, तर आनंदराव अडसूळ यांना 4,73,996 इतकी मतं मिळाली। नवनीत राणा पहिल्यांदा अमरावतीच्या खासदार झाल्या। सुरुवातीला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलेल्या नवनीत राणा यांनी नंतर हिंदुत्वाची कास धरली। महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोरोनामध्ये मंदिरं खुलं करण्यासाठी राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं। या आंदोलनात त्यांना अटक देखील करण्यात आली होती। या आंदोलनामुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलं होतं। नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे। मतदारांना उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी अशी राणा दाम्पत्याची ओळख राहिली आहे। त्यामुळे याचा फायदा निवडणुकांमध्ये राणा दाम्पत्याला होत असतो। त्याचबरोबर नवनीत राणा या राजकारणाच्या आधी सिनेमांमध्ये देखील काम करत होत्या, त्यामुळे त्याचा देखील फायदा त्यांना निवडणुकीत झाल्याचं बोललं जातं। ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने भाजपकडे या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवार नाहीये। दुसरीकडे शिवसेनेचे पूर्वीचे खासदार आनंदराव अडसूळ शिंदे गटात गेल्याने ठाकरेंना देखील या जागेवर उमेदवाराची शोधाशोध करावी लागते। सध्या दिनेश बुब यांना ठाकरे गटाकडून संधी दिली जाऊ शकते, तर महायुतीमध्ये ही जागा शिंदेंनी मागितली तर पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। असं सगळं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच केलेलं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे। अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल असं ते म्हणाले होते। गेल्या काही वर्षांमध्ये राणा दाम्पत्याची भाजपसोबतची जवळीक पाहता नवनीत राणा यांना भाजपचं तिकीट दिलं जाऊ शकतं। असं झालं तर भाजपच्या आणि शिंदे गटाच्या मतांचा त्यांना फायदा होईल। दुसरीकडे काँग्रेस देखील या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। वानखेडेंकडून सध्या लोकसभेची तयारी देखील सुरू आहे। या मतदारसंघात 3 काँग्रेसचे आमदार असल्याने काँग्रेस आपली ताकद या मतदारसंघामध्ये लावू शकते। दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील उमेदवाराची सध्या चाचपणी सुरू आहे। आनंदराव अडसूळ यांना गेल्या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसला होता। तो यावेळी टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून काय केलं जातं हे पाहावं लागेल। नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर त्यांची भूमिका बदलल्याने त्याचा फटका देखील त्यांना बसण्याची शक्यता आहे। आता नवनीत राणा या पुन्हा अपक्ष उमेदवारी दाखल करतात की भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। काही असलं तरी मवियामुळे नवनीत राणा यांना ही निवडणूक सोपी नसेल हे एवढं मात्र नक्की। तुम्हाला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं? अमरावतीची जनता कोणाच्या बाजूने उभी राहील हे तुम्हाला काय वाटतं? हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।